श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या प्रकट दिनाविषयी खरी हकीकत. स्वामी समर्थ महाराज कधी आले, कुठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच माहिती नाही. पण स्वामी सूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होते. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजले की स्वामी कसे प्रकटले. तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी आहे. शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रताप हस्तिनापूर पासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचं गाव होते. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजाई बरोबर राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही. तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठे वटवृक्ष होते. त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तेथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा. तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचा डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असे एक दिवस जात होता आणि त्या परात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीय आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तेथे गेला गणपतीबरोबर. पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतो आणि आज याने पण खेळायचे आणि सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या. ते बोलले, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही, आज तूच खेळायचं. इतकेच त्यांच्या तोंडातून शब्द निघतच धरणीवर कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारं वेगाने वाहू लागलं आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय. पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणीत उभंग एक 8 वर्षीय अतिशय तेजस्वी एक बाल मूर्ती प्रकटली. आणि तेच दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना स्वामींकडून हारला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तेथून गुप्त झाले. छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला. आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली. पण या गोष्टीचा उलगडा असा झाला. कोकणातील हरिभाऊ स्वामी सूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या आईची इच्छापूर्तीसाठी. तेव्हा ते तेथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावलं, मांडीवर घेतलं, सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊला रडू आले, कारण ते तिथे इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत. हे पाहून त्यांना थोडं रडू आलं. तेव्हा स्वामी त्याला म्हणाले, रडतोस काय? माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरवून बघ. आणि ज्यावेळी हरिभाऊने तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला. विजयसिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामी सूतांचाच पूर्व अवतार होता. आणि त्यानंतर या सर्व गोष्टीचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली होती. ती पुढील प्रमाणे. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामी सूत महाराजांनी सुरू केला आहे. ज्यावेळी स्वामी सूत महाराज हा उत्सव अक्कलकोट मध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामी सूत हे काय करत आहे? तेव्हा स्वामींचे उत्तर असं होतं, माझ्या बळ मी सदेह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामी सूतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले. तर ते पिंगलात ज्योतिष विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं
आणि काही दिवसात कुंडली बनवली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर होता. तर ते कुंडली घेऊन स्वामींकडे आले. तेव्हा तेथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली, तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती. आणि कुंडली पाहून स्वामींना खूप आनंद झाला. नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्यांच्या ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले. स्वामींनी आत्मलिंग आणि ते त्यांच्या ह्यातीपर्यंत होते. त्यांच्या हातावर याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजेच प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले. आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कार्दली वनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळखून लपवून चंचल, भारती, दिगंबर, बुवा अशा नावांनी सुद्धा कार्यरत होते. स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणीय. आजच्याच दिवशी हा अक्कलकोटस्थ परब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्वपुण्याईने आपल्या प्राप्त झाला होता. या भूतलावर अवर्तनीय होऊन सर्व जगतावर अनंत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा आज प्रकट दिन वा जयंती महोत्सव आहे. हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नवऊर्जा, ध्येय, दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणारा आहे. सूर्याला तेज पुरवणारा आणि मातेच्या हृदयाला ममता निर्माण करणारे तेजरूपी मायासागराचा धनी असलेले आपले श्री स्वामीदेव यांचं चैत्र शुद्ध द्वितीय शके 1071 इसवी सन 1949 मध्ये छेली या खेडेगावात प्रकट झाला होता. जय जय श्री स्वामी समर्थ.